नमस्कार, मी सदिच्छा तांबे #सदिच्छा तांबे ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक नॉनव्हेज रेसिपी दाखवणार आहे आणि ह्या रेसिपीसाठी मला डिमांड आली होती, तर आज आपण तीच रेसिपी बघूया। तर चला आज आपण बघूया सुक्या बोंबिलाची चटणी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। साफ करून घेतले बोंबील घेतले, तिखट मसाला घेतले, हळद घेतलेली आहे, मीठ घेतले, टोमॅटो घेतलाय चिरून, कांदा चिरून घेतलेला आहे, मिरची कापून घेतली आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोकम घेतलेले आहे। इथे मी एक जुना पॅन घेतलेला आहे आणि हे बोंबील आता मी छान असे भाजून घेणार आहे। बोंबील भाजायचे कारण त्याचा जो उग्रस वास असतो तो निघून जातो, त्यासाठी छान असे खालून वरून भाजून घ्या। हे बघा मी ते दाखवते तुम्हाला। आता हे भाजून झाल्याच्या नंतर हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे एक साईडला। आता एका दुसऱ्या भांड्यात मी तेल गरम करायला ठेवते। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता मी कांदा टाकून घेणार आहे, सोबतच इथे हिरवी मिरची आहे ती टाकून घेते आणि हे छान असं आता एकजीव करून घेणार आहे मी। कांदा थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे। यामध्ये चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आहे, सोबतच इथे कढीपत्ता घालायचा आहे आणि हे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे। टोमॅटो सुद्धा मऊसूद असं होऊन द्यायचा आहे आणि कांदा गोल्डन होईपर्यंत त्याला छान असं मिक्स करून घ्या। आता हे मिक्स झाल्याच्या नंतर तिखट मसाला, यानंतर मी इथे हळद आणि मीठ घालून घेते। छान एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंफार तेल सुटेल ह्या मसाल्याला। छान असं मिक्स करून घ्या आणि आता यामध्ये आपण जो बोंबील घेतलेला होता तर तो बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने आणि त्यानंतरच यामध्ये सोडायचा आहे ह्या मिश्रणामध्ये मसाला जो तयार केलेला आहे त्यासाठी। आता हे छान असं मिक्स करून घ्या। जेणेकरून बोंबीलला सगळा मसाला आपण केलेला आहे तो लागून द्यायचा आहे। आणि हे बोंबील आहेत ते आपण किंचित थोडंसं पाणी घालायचं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर, नसेल तर तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवू शकता हे। त्यानंतर आता मी यामध्ये कोकम आहे ते घालून घेतलेले आहे, सोबतच कोथिंबीर सुद्धा घालून घेते आणि हे छान असं आता एकजीव करून घेणार आहे परत एकदा मी। इथे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घ्या आणि आता याच्यावरती एक ताट ठेवून त्यामध्ये पाणी ओतायचं आहे, जेणेकरून त्याला छान अशी वाफ लागेल। अशा पद्धतीने तुम्ही इथे पाणी घ्या। आता थोड्या वेळाने मी इथे झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे छान असं तयार झालेली आपली बोंबिलाची चटणी। हे बघा, तुम्ही अशी चटणी बनवून खाऊ शकता घरी सुद्धा, खूप छान लागते। तर तयार आहे आपली डिश। तर मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।